जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. 7व्या दशकातील 9 समास आपले पाहून झाले. श्रवण निरूपण अगदी कळकळीनं समर्थांनी आपल्याला सांगितलं. गुरु शिष्यांचा हा संवाद दासबोध. श्रवण निरूपण सांगून झाल्यानंतर जणू सद्गुरू शांत झाले आणि पुन्हा एकदा शिष्याला महत्त्वाची गोष्ट सांगायला लागले. देहांत निरूपण. देहांत निरूपण या नावातच देहबुद्धीचा अंत सामावलेला आहे. शिष्याची जी तगमग आहे, शिष्याची जी अस्वस्थता आहे, त्याचे जे प्रश्न आहेत ते सगळे देहबुद्धीतून आलेले आहेत. देहबुद्धीचा निराश करण्यासाठी सद्गुरुपदिष्ट साधन आहे. ती देण्यासाठी सद्गुरू आहेत आणि कृपेचा हात द्यायलाही तेच आहेत. असे सद्गुरू म्हणतायत, मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. ही 7व्या दशकातील 10व्या समासाची देहांत निरूपणाची सुरुवात. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की श्रवण निरूपण 2 समासांमध्ये सांगितल्यानंतर समर्थ हे सांगतायत. म्हणजे पहा, हे सांगण्यामागील त्यांचं गांभीर्य काय आहे. आपल्यातील दोष समर्थांनी स्पष्टपणे समोर मांडलेला आहे. मिथ्या तेची झाले सत्य. याला सर्वस्वी दोषी आपलं मन आहे बरं का. मनामुळं जे खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतं आणि खऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आपल्या समोर पहा, काहीतरी असेल, खिडकी, भिंत, खुर्ची, दुसरी एखादी व्यक्ती किंवा आपला देह आपल्याला दिसत असेल. जे काही आपल्याला कोणत्याही इंद्रियांनी अनुभवाला येतंय ते सगळं काही मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं असाच अर्थ नाही, तर बदलणारं, शाश्वत न राहणारं, ज्यामध्ये असणेपणाचा भास होतो पण जे असणेपण नाही ते सगळं मिथ्या. समोर आपल्या एखादी व्यक्ती आहे असं आपल्याला वाटतं, आपण देहानं आहोत असं आपल्याला वाटतं, पण देह आहे असं जे आपल्याला वाटतं ते वाटणं मिथ्या. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक चैतन्य सत्ता व्यापून आहे आणि तीच खरी आहेपणानं आहे. बाकी काहीही अस्तित्वात नाही. पण तिकडे आपलं दुर्लक्ष आहे, कारण इंद्रियांमधून जे जे अनुभवाला येतं त्याला आपण घट्ट चिकटून आहे आणि हे मनाच्या माध्यमानं चिकटून आहे. म्हणून मिथ्या तेची झाले सत्य अशी आपली स्थिती आहे. हा जो मनाचा बंध आहे यालाच माया विभ्रमाचं कृत्य म्हटले समर्थांनी. या मायेचा प्रचंड पगडा आपल्यावरती आहे. पूर्वी निरूपणात आपण भातुकलीची गोष्ट पाहिली आहे पहा, किंवा दृष्टांत पाहिलाय. भातुकली जो मूल खेळत आहे त्याच्यासाठी खरी असते असं आपल्यासाठी दृश्य खरं होऊन बसलेलं आहे. जो भूमिकेनं उच्च स्थितीमध्ये आहे त्याचं मग अशा वेळी ऐकायला लागेल तर आपण आपल्या भ्रमातून बाहेर येऊ, अन्यथा येणार नाही. सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे, अशी आपली दशा. श्रवण एकतानतेनं का करायचं, एकनिष्ठतेनं का करायचं, एकविधतेनं का करायचं, जीवाचे कान करून का करायचं, याचं प्रतिपादन केलंय समर्थांनी. पण त्यानंतर ते असं म्हणतात की हे जे सत्य आहे म्हणजे आपल्या वस्तुस्थितीबद्दलचं सत्य आणि मूळचं सत्य जे आपलं स्वरूप आहे त्याबद्दलचं निरूपण समजून घ्यावं लागतं. पण समर्थ म्हणतात तरी उठेना धरणे असत्याचे. म्हणजे श्रवणाचं महात्म्य वर्णन करूनही समर्थ म्हणतात की आपलं काही असत्याचं धरणं उठत नाही. हे असत्याचं धरणं म्हणजे आपलं मनाच्या अधीन असणं काही थांबत नाही. ऐकतो आपण, सगळं काही ऐकतो, समजून घेतो, आपल्याला कळतं पण म्हण आहे ना, कळतं पण वळत नाही, अशी आपली तऱ्हा. आपल्यासमोर समर्थ आरसा धरतायत. एवढं सांगूनही आपलं मन तिथल्या तिथं आहे. एवढं सांगूनही अजून जे मिथ्या आहे तेच सत्य वाटतंय आणि सत्य तेची झाले असत्य,
अशी आपली दशा आहे. आता यातून बाहेर यायला काही उपाय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संत सद्गुरू यांच्या पायी शरण जाणं. दुसरा उपाय म्हणजे श्रवण निरूपणात आपण जे जे सगळं पाहिलं ते ध्यानात ठेवून श्रवण करणं आणि मग ते आपल्या आचरणामध्ये आणणं. असं जर केलं तर आपण यातून सुटू शकू. हे आपल्याला कळावं म्हणून आपलीची सद्यस्थिती समर्थ आपल्यापुढं मांडतायत. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले, सत्य असोन हारपले जेथील तेथे. कठोपनिषद असं सांगतं की जेव्हा आपण जागे असतो तेव्हा देव लपून बसतो आणि जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा सर्व बाजूंनी भगवंत व्यापून राहतो. म्हणजे आपण भगवंताच्या ठिकाणी सावध असत नाही. भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त आहे. त्यामुळं घडतं काय, आपला जो देहभाव आहे तोच बिंबला जातो. जसे एखादी व्यक्ती झोपली असेल तर निद्रेची अवस्था पूर्ण व्यापून असते. असं होतं का की पाय जागा आहे पण डोकं झोपलेलं आहे, किंवा डावा डोळा झोपला आहे पण उजवा डोळा जागा आहे? असं होऊ शकत नाही. निद्रा आली की निद्रेनं व्यापलं गेलं. तसं भगवंताकडं दुर्लक्ष म्हणजेच स्वरूपाकडं दुर्लक्ष म्हणजेच देहभाव आहे आणि स्वरूपाकडं लक्ष म्हणजेच आत्मभाव आहे. एका ठिकाणी दुसरं नाही आणि दुसऱ्याच्या ठिकाणी एक नाही. पण समर्थ सांगतात हे सहजतेनं आपल्यामध्ये घडलेलं आहे. आपण झोपल्यानंतर देव व्यापून राहतो म्हणजे काय, व्यापलेलाच आहे तो अंतर्बाह्य, पण आपण निद्रिस्त आहे तर तो लक्षात येत नाही. जसं आपण समजा झोपलो आहे आणि आपली प्रिय व्यक्ती जवळ उभी आहे तर आपल्याला कळणार नाही, पण ती प्रिय व्यक्ती आहे ही वस्तुस्थिती आहेच की. तसंच भगवंत आहे, व्यापून आहे इतकंच काय, आपणच ते आहोत ही वस्तुस्थिती असताना आपण जर देहभावात राहिलो म्हणजेच निद्रेत राहिलो तर तो आपल्याला कळणार नाही, व्यापून राहील. पण आपण जर जागे झालो तर मात्र पुन्हा लपून जाईल. म्हणजे जाग जर आपल्याला देहबुद्धीतूनच आली, करता भावच आपला तसा राहिला, मी साधना करतो, मी नाम घेतो, मी ध्यानाला बसतो, मी ध्यान करणारा, मी सेवा करणारा, असा मी तिथे राहिला तर पुन्हा देहभावातच आपल्याला जाग आली. आणि असं घडलं तर असत्यच बिंबलं जाणार. अशा तऱ्हेनं पूर्णपणे असत्यानं आपण वेढले गेलेलो आहे आणि त्यामुळं तेच आपल्या ठिकाणी दृढ झालेलं आहे. समर्थ म्हणतात अशा स्थितीमध्ये सत्य जरी सांगितलं तरी ते हरपून जातं, म्हणजे टिकत नाही. त्याची जाणीव, त्याचा बोध, त्याचं अनुसंधान, त्याचं स्मरण टिकत नाही. समर्थ आपली दशा सांगतायत आणि ती दशा सांगताना त्यातून अभ्यास सूचित करतायत. आता याच ओवीचा असा अर्थ लावायचा की अभ्यास करायचा आहे. सत्य हरपतंय ना तर ते हरपू द्यायचं नाही. असत्य अंतरी बिंबलेलं आहे ना तर मग सत्य जे आहे ते बिंबवण्याचा अभ्यास करायचा. पुन्हा श्री महाराजांचं वाक्य आठवायचं की सतत म्हणावं, मी रामाचा आहे, मी सद्गुरूंचा आहे. खरं पाहता यामध्ये मी आहे, पण हा मी आपल्याला वापरावा लागतो हा भाव धारण करण्यासाठी की आपण म्हणजे देह नाही. परमार्थ आपण नीट समजून घेऊया. संत वेगवेगळ्या पातळीवरती उपदेश करतात. कधी गोड खा म्हणतात, पण कधी गोड खाऊ नको म्हणतात, तर कधी गोड अशासाठी खा की कळावं की गोड खाण्यात तथ्यता नाही. वेगवेगळा उपदेश आहे, पायऱ्याही वेगवेगळ्या आहेत. ज्या ठिकाणी संतांना जे सांगायचं आहे ते आपल्याला नेमकेपणानं निरूपणातून कळतं, अन्यथा कळणार नाही. कारण आपल्याजवळ आपली बुद्धी आहे जी मर्यादित आहे, आपलं मन आहे जे विकारांमध्ये आहे. तर अशा वेळी संत सद्गुरूंवर विश्वास ठेवणं हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. तर अशा वेळी या ओव्यांकडं आता नुसत्या ओव्या म्हणून पाहायचं नाही. हे समर्थांचे शब्द आहेत. समर्थ आपल्याशी बोलतायत, आपल्याला काही सांगतायत, असंच पाहिलं पाहिजे. पुढं पहा, ते म्हणतात, वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करीती, तरी न ये आत्मप्रचिती सत्यस्वरूप. कशी येणार आत्मप्रचिती? कारण आपला विश्वास आपल्या मनावर आहे, आपल्या बुद्धीवर आहे. पहा, आपल्या मनात काही आलं
तर आपण तेच आहोत इतकी दृढता आपल्या मनाशी आपली असते. अन्य कुणी आपण नाहीच, जणू हा विचार म्हणजे आपलं स्वरूपच आहे, इतकी दृढता. अशा परिस्थितीमध्ये वेद, पुराणे, सद्गुरू काहीही सांगोत, त्या ठिकाणी आपण स्थिर होणार नाही. त्यात जे सांगितलेलं आहे त्याची प्रचिती येणार नाही. असं पहा, ज्ञान वेगवेगळ्या पातळींवर आहे. एक पातळी अशी आहे की ते शब्दातून प्रगट होतं. दुसरी पातळी अशी आहे की ते अर्थामध्ये लपलेलं असतं. आणि तिसरी पातळी अशी आहे की ते प्रचितीच्या ठिकाणी गुप्त असतं. आता या पातळ्या आपण ओलांडायला नकोत का? गुलाबजाम गोड असतो हे शब्दातलं ज्ञान झालं, पण त्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे की तो गोडपणा गुळासारखा असत नाही, मधासारखा, उसासारखा असत नाही. याचा गोडपणा निराळा आहे जो गुलाबजाममध्येच आहे. पण इथे सुद्धा खरी प्रचिती नाही, ती प्रचिती गुप्त आहे. जर खाल्ला गेला गुलाबजाम तरच ती प्रचिती येईल, आणि ही प्रचिती दुसऱ्याला देता येत नाही. माझ्या तोंडात गुलाबजाम आहे म्हणून शेजारच्याला त्याची चव कळणार नाही, ही त्याच्यातील गुप्तता आहे. असं ज्ञान आहे, जिथल्या तिथं आहे, आपल्यापाशीच, आपल्याच आत. आपल्यालाच तिथंपर्यंत पोचायचं आहे आणि अज्ञानाचं पांघरूण दूर करायचं आहे. त्या ज्ञानाबद्दल शाब्दिक ऐकून काही होणार नाही. शाब्दिक ऐकून प्रेरणा येईल, पण प्रेरणा धरण्यासाठी विश्वासाला धरावं लागेल. असं पहा, आपल्याला आपल्या मित्रांना अगदी मनापासून सांगितलं की भरपूर व्यायाम कर बाबा, पण त्याच्याच शरीरावरती म्हणजे मित्राच्याच शरीरावरती व्यायामाच्या खुणा नसतील, तोच मुळात व्यायाम करत नसेल, तर आपण त्याचं ऐकू का? नाही. म्हणजे जो सांगणारा आहे त्याच्यापाशी तशी खूण पाहिजे, तर ऐकण्यामध्ये गांभीर्य येतं. बरं, ऐकलं तरी, अगदी गांभीर्यानं ऐकलं तरी, त्या सांगण्यावर पुन्हा विश्वास पाहिजे. विश्वासाला दृढ धरून ती प्रेरणा आपण जवळ बाळगली पाहिजे. तर आपण कधी ना कधीतरी स्वतः व्यायामाला लागू. तसं परमार्थामध्ये आहे. तुम्ही नाम घ्या हे सांगण्याचा अधिकार कोणाला? तर श्री महाराजांना. साधन करा, कसं करा हे सांगण्याचा अधिकार कोणाला? सद्गुरूंना. का? कारण ते त्या अवस्थेत आहेत म्हणून. साधन करून साधन दृष्टीत झालेले आहेत म्हणून. स्वरूपानुसंधान करून स्वरूपाकार झालेले आहेत म्हणून. सोहम हंसारूढ झालेले आहेत, त्यांनी सोहमचा उपदेश करावा, तर तो उपदेश आतमध्ये ठसतो. तसं श्रवण असेल तर मग वेदांमध्ये, पुराणांमध्ये किंवा सद्गुरू वचनांमध्ये जे आहे त्याच्या प्रचितीपर्यंत जाण्याचा मार्ग सापडेल. हे जर घडलं नाही तर तो मार्ग सापडणार नाही. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप. आपली परिस्थिती कशी आहे? सत्य असो न आच्छादले. अर्थ अगदी स्पष्ट आहे. मिथ्या नसो न सत्य झाले, म्हणजे खोटेपणावरतीच खऱ्याचा लेप आलाय. का आला? कारण खऱ्यावरती खोटेपणाचा लेप आला म्हणून. ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. समर्थ म्हणतायत की हे देखत देखता झालं म्हणजे संस्कारांमुळं घडत आलेलं आहे. जन्मोजन्मीच्या संस्कारांमुळं. मी देह, मी जीव, मी मन, मी बुद्धी, हा तो संस्कार आहे. आपण म्हणजे या व्यतिरिक्त कुणी आहोत हा संस्कारच आपल्यावरती झालेला नाही. हा संस्कार व्हायला साधनेमध्ये सुरुवात होते. जेव्हा साधक एकतानतेनं नाम किंवा ध्यानाचा अभ्यास करायला लागतो, तेव्हा तो देहापासून विलग होतो. हा ज्याचा त्यानं घेण्याचा अनुभव आहे बरं का, केवळ ऐकण्याचा विषय नाही. नाम किंवा ध्यानाची अवस्था शांतपणे स्थिर आहे आणि देहाची जाणीव मात्र शून्य होत आहे, असं जेव्हा घडायला लागतं, तेव्हा देहबुद्धीच्या उलट दिशेचा संस्कार जीवावरती घडतो. या संस्काराला साधनेची बैठक नसेल तर दृढता येऊ शकत नाही, आणि दृढता आली नाही तर त्याच संस्कारांचं पर्यवसान आत्मबुद्धीमध्ये होऊ शकत नाही. म्हणजे खरं पाहता जशी देहबुद्धी देखत देखता झालेली आहे, तशीच आत्मबुद्धी पण देखत देखता होते. पण त्यासाठी दृष्टी वळवावी लागेल, प्रक्रिया वळवावी लागेल, आपली आस्था, आपली आसक्ती वळवावी लागेल, वासना भगवन्मय करावी लागेल, तरच हे घडेल.
ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणी विचार घेता. नेमक्या आणि महत्त्वाच्या विषयाला समर्थांनी स्पर्श केला. संत संगे निरूपणी विचार घेता हे लक्षात येईल, अन्यथा नाही. जो मायेमध्ये आहे त्याच्यावरती मायेचा पगडा असल्यामुळं माया त्याला खोटी वाटणं कदापि शक्य नाही. ज्याच्यावरती मायेचा पगडा नाही त्यांच्यावरतीच आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, तरच आपल्याला काही मिळेल. जसं व्यवहारामध्ये ज्याच्याकडं अधिक आहे तो काही देऊ शकतो. 10,000 रुपये जो दान करू शकतो त्याच्याकडे 10,000पेक्षा जास्त पैसे असावेच लागतात. तसं आत्मबुद्धीच्या बाबत आहे. जो आत्मस्थ झाला तोच आत्मबुद्धीचं दान देऊ शकेल. मात्र तिथं विश्वास ठेवावा लागेल, त्याशिवाय आपण पाऊल टाकू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतायत की संत संगे निरूपणीच आपल्याला हा विचार घेता येईल, ज्या विचारानं आपलं मायेचं बंधन जाईल. समर्थ तर म्हणतायत कळो आली तत्क्षणी, माया त्याच क्षणाला कळून येईल ज्यावेळी आपल्याला सद्गुरूंकडून विचार येईल. समर्थांची अपेक्षा उच्च स्तरावरील आहे. म्हणजे एखादा बाप जसा अपेक्षा ठेवतो की मुलाला 100पैकी 100च मिळाले पाहिजेत, तशी ही समर्थांची अपेक्षा आहे. पण ती प्रेमामुळे आहे, करुणेमुळे आहे. समर्थांचं हे सांगणं अशासाठी आहे की आपण सद्गुरू वचनाचं श्रवण आपलं तन मन अर्पण करून करावं. आपण म्हणून त्या श्रवणाच्या ठिकाणी 1% उरू नये. पूर्णपणे स्वतःला त्या श्रवणात विसरून जावं. जणू त्यांचे शब्द हीच आपली ओळख, त्यांचे शब्द हाच आपला विचार, त्यांचे शब्द हीच आपली बुद्धी, इतकी त्या श्रवणाच्या ठिकाणी दृढता पाहिजे. तर आपल्या ठिकाणी माया विचारही कळून येईल आणि आपण साधनेमध्ये स्थिर होऊ. समर्थ म्हणतायत मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण, तेणे बाणली खूण परमार्थाची. आता कुठल्या निरूपणाबद्दल समर्थ म्हणतायत, तर आत्तापर्यंत जे दासबोधात झालेलं आहे ते निरूपण. समर्थ म्हणतायत यांना आत्मज्ञानाची परमार्थाची खूण अंगी बाणलीच पाहिजे. त्यांचा आपल्यावर विश्वास आहे की आपल्याकडून तसं श्रवण होतंय. पहा, जसं श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, पहा की कुणी नाम घेत नाही असं मला वाटतच नाही. हे संतांचं अंतःकरण आहे की त्यांच्या दृष्टीला सगळे साधूच दिसतात. कबीर त्यांच्या अभंगांमध्ये म्हणत नाहीत का, कहत कबीरा सुनभई साधू. आता काही जण त्याचा अर्थ सुनभई साधो असा पण करतात की तुम्ही जे सांगितलं गेलेलं आहे ते साध्य करा. पण साधू म्हणजे ते त्यांच्या दृष्टीनं आपल्याकडे साधू म्हणूनच पाहतात. आपल्याला परमार्थ कळलेला आहे, आपण त्या वाटेवरून प्रवास करणार याचा समर्थांनाच जास्त विश्वास आहे. तेणे समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निजस्वरूपे ओळखिले निज वस्तुसी, असंही ते म्हणतायत. खरा परमार्थ कळला तर खरं समाधान प्राप्त होणार. खरं समाधान आत्मवस्तूशिवाय आणि कुठेही नाही. चित्त जोपर्यंत विकारांमध्ये आहे तोपर्यंत त्याच्याजवळ समाधान असू शकत नाही. त्या चित्तातील दूषितपणा जेव्हा जातो तेव्हाच ते चित्त चैतन्यमय होऊ शकतं आणि मग सच्चित आनंद एवढं स्वरूपच तिथं शिल्लक राहतं आणि स्वरूपच स्वरूपाला ओळखू लागतं. निजस्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. वेगळेपणा हा प्रपंच तर एकत्व हा परमार्थ आहे. वेगळेपणा हा व्यवहार आहे तर एकत्व हे भगवंताचं नाम आहे. त्या बोधापर्यंत समर्थ म्हणतायत तुम्हाला आत्तापर्यंत नेलेलंच आहे हा समर्थांचा आपल्यावरील विश्वास. तर आपणही समर्थांना जे सांगायचं आहे ते आपल्यावरती बिंबवून घ्यावं आणि केवळ बिंबवून घेऊ नये तर पुढे कृतीला लागावं. तरच समर्थांचा पुढचा उपदेश आपल्याला कळेल. देहांत निरूपण हे देहांताच्या अंगानं समजून येईल. पुढे समर्थ म्हणतायत प्रारब्धी टाकिला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. कुठपर्यंत साधकाचा भाव जातो पहा. ही भावाची तीव्रता आहे जी केवळ आणि केवळ श्रवणानं आणि साधनेनं येते. इथे आणि याच्या पुढे समर्थ आपल्याला काय सांगतात तो सर्व भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.